नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या या नवीन रेसिपीमध्ये। आज मी घरी बनवणार आहे रेस्टॉरंट स्टाईल पालक पनीर। इझी रेसिपी आहे। असं मऊ क्रीमी आणि चविष्ट पालक पनीर तुम्ही घरी कधी बनवलं आहे का? आज मी तुम्हाला अगदी हॉटेल स्टाईल पालक पनीरची सोपी आणि परफेक्ट रेसिपी दाखवणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। रेस्टॉरंट स्टाईल पालक पनीर करण्यासाठी हा साहित्य घेतला आहे। पालक एक पेंडी। पालक हा एकदम फ्रेश घ्यायचा। पनीर 200 ग्रॅम मी येथे घेतलेला आहे। टोमॅटो 2 बारीक चिरून असा घ्यायचा। कांदे 2 बारीक चिरून घ्यायचा। लाल तिखट 1 चमचा, गरम मसाला 1 चमचा, परत 2 कांदे 2 टोमॅटो असा घ्यायचा। कढीपत्ता पाव वाटी, हिरवी मिरची 4, लसणाचा गड्डा 1, मटार 200 ग्रॅम। हा बघा, पाव वाटी तेल आणि चवीनुसार मीठ घ्यायचा। अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा हळद पावडर घ्यायचा। हा बघा, असा हा सर्व साहित्य घेतलेला आहे। पालक पनीर करण्यासाठी तेलाऐवजी तुम्ही बटर पण घालू शकता। तमालपत्री 2, दालचिनीचे तुकडे 3, लवंग 4 असे मसाले घेतला आहे। अर्धा लिंबू घ्यायचा। पालक पनीर करण्यासाठी हा सर्व साहित्य घेतलेला आहे। पनीर मी आता घेत आहे। पनीरचे चौकोनी तुकडे करून घ्यायचा आहे। हा पनीर चाकूनी असा कट करून घ्यायचा आहे। चौकोनी आकाराचा कट करून घ्यायचा। कट केलेला हा पनीर सर्व चौकोनी आकाराचा दिसायला हवा। अशा प्रकारे हा पनीर कट करून घ्यायचा। पनीर उभा असा कट करून झालेला आहे। आता आडवा असा कट करायचा। हा बघा, अशा प्रकारे। हा बघा, अशा प्रकारे सर्व पनीर आता मी असा चौकोनी आकाराचा कट करून घेतलेला आहे। हा बघा, असा हा पनीर मी कट केलेला आहे। हा कट केलेला सर्व पनीर आता तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे। तेलामध्ये किंवा बटरमध्ये फ्राय केल्यामुळे अजून थोडासा पालक पनीरचा टेस्ट वाढतो। 2 टोमॅटो 2 कांदा प्रथम मी बारीक चिरून घेतलेला आहे। आता परत 2 टोमॅटो 2 कांदा असा चिरून घ्यायचा आहे। हा बघा, असा मोठा मोठा चिरून घ्यायचा आहे। हा बघा, 2 टोमॅटो मी असा चिरून घेतलेला आहे। आता हा चिरलेला सर्व टोमॅटो एका डिशमध्ये काढून घ्यायचा आहे। हा बघा, हा सर्व चिरून घेतलेला टोमॅटो मी डिशमध्ये काढून घेत आहे। 2 कांदे पण मी असाच मोठ्या आकाराचे चिरून घेणार आहे। हा बघा, आता कांदा घेतलेला आहे। हा समोरचा देठ काढून घ्यायचा, म्हणजे चिरून घ्यायचा। हा कांदा गोल आकाराचा असा पातळ गोल आकाराचा चिरून घ्यायचा। कांदा गोल आकाराचा चिरून झाल्यानंतर वरचा साल असा काढून घ्यायचा। हा बघा, अशा प्रकारे कांदा मी आता चिरून घेतलेला आहे, साल काढलेला आहे। हा बघा, असा मोठा मोठा चिरून घ्यायचा। मोठा चिरून घेतलेला टोमॅटोच्या डिशमध्येच हा मोठा चिरून घेतलेला कांदा पण मी ठेवत आहे। रेस्टॉरंट स्टाईल
पालक पनीर हा रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. हा बघा, असा मी टोमॅटो व कांदा मोठ्या आकाराचा गोल असा चिरून घेतलेला आहे. आता मटार सोलून घ्यायचा आहे. हा बघा, हा मटार मी इथे घेतलेला आहे. एक मटार मी घेतलेला आहे. वरचा देठ काढून घ्यायचा. मग असा हा मटारचा वरचा भाग काढायचा. हा बघा, एकदम भरभरून मटार आहे. हा बघा, मटार मी सोलून घेतलेला आहे. हा बघा, हा मटार आता काढून मी या डिशमध्ये ठेवत आहे. सर्व मटार अशाच प्रकारे सोलून घ्यायचा आहे. हा बघा, सर्व मटार सोलून मी या डिशमध्ये घातलेला आहे. भरपूर प्रमाणात हिरवागार असा हा मटार आहे. पालक हा असा हिरवागार फ्रेश घ्यायचा. एक पेंडी पालक मी इथे घेतलेला आहे. पालक आता निवडून घ्यायचा आहे. हा बघा, पेंडीचा दोरा असा चाकूनी कट करून घ्यायचा. हा बघा, भरपूर प्रमाणात हा पालक आहे, म्हणजे मोठी पेंडी आहे. हिरवागार एकदम फ्रेश असा हा पालक आहे. आता पालक मी या ताटामध्ये निवडून ठेवणार आहे. थोडासा पालक मी आता येथे घेतलेला आहे. हा बघा, अशा प्रकारे पालकची पाने आहेत. एकदम कोवळी असा पालक घ्यायचा. सर्व पालकची पाने आता तोडून या ताटामध्ये ठेवायचा. हा बघा, अशा प्रकारे पालक अशा प्रकारे निवडून घ्यायचा. हा बघा, असा सर्वच पालक मी अशा प्रकारे निवडून घेणार आहे. हा बघा, अशा प्रकारे पालक आता निवडून घ्यायचा आहे. पालकची पाने तोडून असाच ताटामध्ये ठेवायचा. अशाच प्रकारे सर्व पालक निवडून घ्यायचा आहे. हा बघा, येथे मी निवडून घेतलेला आहे. 4 हिरव्या मिरच्या मी येथे घेतलेला आहे. देठ काढून घ्यायचा. सर्व हिरव्या मिरच्याचा देठ मी काढत आहे. हा बघा, अशा प्रकारे सर्व हिरव्या मिरच्याचा देठ मी काढून घेतलेला आहे. हिरवी मिरची आता बारीक चिरून घ्यायचा. सर्व हिरवी मिरची आता मी असा बारीक चिरून घेतलेला आहे. हा बघा, अशा प्रकारे 4 हिरव्या मिरच्या मी असा बारीक चिरून घेतलेला आहे. हा बघा, चिरून घेतलेला हा हिरवी मिरची आता मी एका बाउलमध्ये काढून घेणार आहे. हा बघा, या बाउलमध्ये मी आता काढून ठेवते. सर्व हिरवी मिरची मी आता बारीक चिरून या बाउलमध्ये ठेवलेला आहे. कढीपत्त्याची पाने मी एका वाटीमध्ये ठेवत आहे. हा बघा, पाव वाटी होईल इतके कढीपत्त्याची पाने मी घेतलेला आहे. हा कढीपत्त्याची पाने पण एकदम फ्रेश असा घ्यायचा. एक मोठा लसणाचा गड्डा मी येथे घेतलेला आहे. लसणामुळे पालक पनीरला एकदम चांगला असा टेस्ट येतो. हा बघा, लसूण पोळपुटर ठेवायचा, तो फोडून घ्यायचा. आता लसणाच्या पाकळीचा असा वरचा साल काढून घ्यायचा. हा बघा, असा साल काढून घ्यायचा. सोलून घेतलेला लसूण आता मी या डिशमध्ये ठेवत आहे. सर्वच लसूण असाच मी सोलून घेतलेला आहे. एक कढई मी गॅसवर ठेवलेला आहे. गॅस चालू करायचा. या कढईमध्ये आता पाणी घालायचा. पालक शिजवून घ्यायचा आहे. पाणी चांगला उकळू द्यायचा. लसूण व हिरवी मिरची मिक्स करून जाडसर कुटून घ्यायचा.
हा निवडून घेतलेला पालक घेतलेला आहे. पाणी उकळी आल्यावर आता हा सर्व पालक या पाण्यामध्ये घालायचा. सर्वच पालक आता या उकळी आलेल्या पाण्यामध्ये घालायचा. हा बघा, आता मी घातलेला आहे. हा पालक आता शिजवून घ्यायचा आहे. हा पालक घातल्यानंतर आता यामध्ये असा गोलाकार चिरून घेतलेला टोमॅटो व कांदा पण घालायचा. लसूण हिरव्या मिरच्याचा जाडसर पेस्ट पण 1 चमचा यामध्ये घालायचा. आता चांगला शिजवून घ्यायचा. या पाण्यामध्ये 5 मिनिटच असा हा सर्व साहित्य शिजवून घ्यायचा. 5 मिनिटांनी गॅस बंद करायचा. हा सर्व साहित्य 5 मिनिटं शिजवून घेतलेला आहे. आता वरचा पाणी एका पातेल्यामध्ये मी काढलेला आहे. हा शिजवून घेतलेला पालक, टोमॅटो, कांदा, लसूण हिरव्या मिरचीचा पेस्ट हा सर्व शिजवून घेतलेला साहित्य थंड होऊ द्यायचा. एक पॅन मी गॅसवर ठेवलेला आहे. त्यामध्ये पाव वाटी तेल घालायचा. पनीरचे चौकोनी काप आपण करून घेतलेला आहे. पनीरचे समान आकाराचे चौकोनी काप करून घेतलेला आहे. एका बाउलमध्ये थंड पाणी घ्यायचा. हा पनीर आता या गरम तेलामध्ये घालायचा. हा बघा, म्हणजेच पनीर सर्व फ्राय करून घ्यायचा आहे. चौकोनी कट केलेला पनीर हा मी पॅनमधील गरम तेलामध्ये घातलेला आहे. असा फ्राय करून घ्यायचा आहे. हा बघा, असा हा हलकासा ब्राऊन कलर आल्यावर मग हा पनीर काढायचा. हा बघा, अशा प्रकारे हा पनीर मी फ्राय करून घेतलेला आहे. तेल सर्व काढून घ्यायचा. मग थंड पाण्यात हा पनीर घालायचा. हा बघा, असा मी आता थंड पाण्यात घातलेला आहे. सर्वच पनीर असा तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे. फ्राय केल्यानंतर थंड पाण्यात घालायचा, कारण हा पनीर थंड पाण्यात घातल्यानंतर एकदम सॉफ्ट असा तयार होतो. हा बघा, सर्व पनीर मी चांगला फ्राय केला आहे. तेल काढून घ्यायचा. मग या थंड पाण्यामध्ये हा पनीर घालायचा. सर्व पनीर आता मी फ्राय केलेला आहे. हा बघा, असा हा चांगला फ्राय करून घेतलेला आहे. झारीमध्ये असा ठेवायचा, तेल काढून घ्यायचा, मग या पाण्यामध्ये घालायचा. हा बघा, अशा प्रकारे या पाण्यामध्ये 2 मिनिटं ठेवायचा. 2 मिनिटांनी काढून घ्यायचा. आता हा पालक, टोमॅटो, कांदा, लसूण मिरचीचा पेस्ट थंड झालेला आहे. हा सर्व साहित्य आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा. हा बघा, आता मी घालत आहे. हा बघा, आता सर्व हा शिजवून घेतलेल्या भाज्या मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालत आहे. सर्व पाणी काढून मग हा सर्व भाज्या या मिक्सरमध्ये घालायचा. रेस्टॉरंट स्टाईल पालक पनीर हा रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. शिजवून घेतलेला पालक, टोमॅटो, कांदा, लसूण हिरवी मिरचीचा पेस्ट मी आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेला आहे. झाकण लावायचा. आता मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा. असा एकदम स्मूथ पेस्ट तयार करून घ्यायचा. हा बघा, असा हिरवागार रंग आलेला आहे. एकदम स्मूथ पेस्ट तयार झालेला आहे. पालक पनीरचा हा पेस्ट तयार करताना यामध्ये पाणी अजिबात घालायचा नाही. हा टिप्स लक्षात ठेवायचा. हा सर्व पेस्ट मी आता या पातेल्यामध्ये काढत आहे. हा बघा, एकदम छान कलर आलेला आहे. एकदम ग्रीन असा. हा बघा, एकदम
फ्रेश हिरवागार असा हा पेस्ट तयार झालेला आहे। हा पालक पनीर एकदम टेस्टी व चविष्ट होणार। हा पेस्ट एकदम चांगला असा तयार झालेला आहे। रंग छान आलेला आहे। एकदम स्मूथ असा हा पेस्ट तयार झालेला आहे। पाण्यामध्ये पनीर 2 मिनिटं ठेवलेला आहे। नंतर 2 मिनिटांनी पाणी काढून घ्यायचा। हा बघा, एकदम हा पनीर असा सॉफ्ट तयार झालेला आहे। हा पनीर एकदम मऊ व स्पंजी तयार झालेला आहे। हा बघा, सर्व कट केलेला हा पनीर एकदम सॉफ्ट असा तयार झालेला आहे। तमालपत्री, दालचिनी, लवंग असे मसाले घेतलेले आहेत। गॅसवर एक कढई मी ठेवलेला आहे। त्यामध्ये थोडासा तेल घालायचा। तेल चांगला गरम करून घ्यायचा। तेल गरम झाल्यानंतर हा बारीक चिरून घेतलेला कांदा या तेलामध्ये घालायचा। हा बारीक चिरून घेतलेला टोमॅटो या तेलामध्ये घालायचा। चांगला असा परतून घ्यायचा। गरम मसाला पाव चमचा या तेलामध्ये घालायचा। तमालपत्री, दालचिनी, लवंग हा पण या तेलामध्ये घालायचा। चांगला परतायचा। चांगला परतून घ्यायचा। हा बघा असा। हा सर्व साहित्यापासून ग्रेव्ही तयार करून घ्यायचा आहे। गॅस बंद करायचा। हा सर्व साहित्य थंड होऊ द्यायचा। थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा। ग्रेव्हीचा हा सर्व साहित्य मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेला आहे। हा बघा, मिक्सरच्या भांड्याला झाकण लावायचा। मिक्सरमधून चांगला बारीक ग्रेव्ही तयार करून घ्यायचा। हा बघा, असा हा ग्रेव्ही तयार झालेला आहे। हा बघा, रंग एकदम छान आलेला आहे। हा सर्व ग्रेव्ही मी एका डिशमध्ये काढून घेत आहे। हा बघा, हा ग्रेव्ही एकदम चांगला असा तयार झालेला आहे। रंग एकदम छान आलेला आहे। ग्रेव्ही तयार करताना हा आता थोडासा तेल या कढईमध्ये राहिलेला आहे। अजून थोडासा तेल घालायचा। तेल चांगला गरम होऊ द्यायचा। यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचा। कढीपत्त्याची पाने घालायचा। या फोडणीमध्ये लसूण हिरव्या मिरचीचा जाडसर पेस्ट घालायचा। झारीने आता चांगला असा हा फोडणी परतून घ्यायचा। या स्टेजला आता सोलून घेतलेला मटार घालायचा। हा बघा, मी आता फोडणीमध्ये मटार घातलेला आहे। चांगला असा परतायचा। असा फोडणी तयार करून घ्यायचा। आता या फोडणीमध्ये हा ग्रेव्ही घालायचा। हा बघा, सर्व ग्रेव्ही आता मी घातलेला आहे। चांगला झारीने मिक्स करून घ्यायचा। या फोडणीमध्ये अर्धा लिंबाचा रस घालायचा। हा ग्रेव्ही 2 मिनिटं चांगला शिजवून घ्यायचा। ग्रेव्ही 2 मिनिटं शिजून झाल्यानंतर आता यामध्ये गरम मसाला घालायचा। हा बघा, हा गरम मसाला मी आता घालत आहे। आता लाल तिखट घालायचा। हा बघा, आता या फोडणीमध्ये हळद पावडर घालायचा। अर्धा चमचा हळद पावडर घातला आहे। 1 चमचा लाल तिखट घातला आहे। पाऊण चमचा गरम मसाला घातला आहे। चवीनुसार मीठ घालायचा। मी येथे 1 चमचा मीठ घातलेला आहे। गरम मसाला 1 चमचा घेतलेला होता। पाव चमचा ग्रेव्हीमध्ये घातला आहे। पाऊण चमचा आता या फोडणीमध्ये घातलेला आहे।
टोमॅटो कांदा याच्या ग्रेव्हीमध्ये आता हा पालकचा पेस्ट घालायचा. हा बघा मी घालत आहे. पालकचा पेस्ट घातल्यानंतर आता हा झारीने चांगला मिक्स करून घ्यायचा. झारीने किंवा चमच्याने. हा बघा आता मी मिक्स करत आहे. आता हा भाजी चांगला शिजवून घ्यायचा. हा बघा आता हा भाजी चांगला शिजत आहे. या भाजीमध्ये पनीर अजून घातलेला नाही. 2 मिनिटं हा भाजी शिजवून घ्यायचा. चांगला थोडासा दाटसरपणा आल्यानंतर आता यामध्ये पनीर घालायचा. हा बघा आता मी येथे सर्व पनीर घेतलेला आहे. आता या भाजीमध्ये हा पनीर घालायचा. एकदम सॉफ्ट असा हा पनीर तयार झालेला आहे. सर्वच पनीर आता मी या भाजीमध्ये घालत आहे. हा बघा पालक पनीर भाजी आता चांगला शिजत आहे. रंग एकदम रेस्टॉरंट पालक पनीर सारखा आलेला आहे. पालक पनीर आपला चांगला शिजत आहे. हा बघा पनीर घातल्यानंतर हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचा. हा टिप्स लक्षात ठेवायचा. गरमागरम पालक पनीर तयार आहे. तुम्ही हा पालक पनीर रोटी, नान किंवा भातासोबत सर्व करू शकता, खाऊ शकता. हा पालक पनीर हे बघा एकदम स्वादिष्ट टेस्टी तयार झालेला आहे. एका डिशमध्ये मी आता हा पालक पनीर थोडासा काढून घेत आहे. हा रेसिपी तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. अशाच सोप्या आणि चविष्ट रेसिपीसाठी चॅनलला सपोर्ट करा. एका डिशमध्ये मी थोडासा पालक पनीर काढून घेतलेला आहे. टोमॅटो, कांदा, चपाती, अर्धा लिंबू असा हा मी सर्व ताटामध्ये ठेवला आहे. हा बघा गरमागरम पालक पनीर तयार आहे. एकदम टेस्टी असा हा पालक पनीर तयार झालेला आहे. रेस्टॉरंट स्टाईल पालक पनीर हा रेसिपी आता येथे तयार आहे. रेस्टॉरंट स्टाईल पालक पनीर हा रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. परत भेटूया असाच नवीन रेसिपी घेऊन पुढील नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.